लोकनेते किसनराव बानखिले स्मृती व्याख्यानमाला। माननीय आमदार बच्चू कडू अमरावती यांचे व्याख्यान। यांचा विषय आहे शेतकरी आत्महत्या आणि पीक कर्ज। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत खासदार माननीय शिवाजीराव आढळराव पाटील। संस्था शिवजयंती सांस्कृतिक महोत्सव या व्याख्यानमालाचं हे 33वे वर्ष आहे। स्वर्गीय लोकनेते किसनरावजी बानखिले यांनी चालू केलेली ही परंपरा अखंडपणे आपण ठेवत आहोत। आणि आजच्या ह्या शेवटच्या याचं जे आपले व्याख्याते लाभलेत ते अचलापूरचे अपक्ष आमदार माननीय श्री बच्चूभाई कडू साहेब आहे। अनेक विधानमंडळात प्रश्न त्यांच्या समोर असतानाही आज मंचरकरांसाठी त्यांनी हा वेळ आपल्यासाठी दिलेला आहे। विषय आहे आजची शेतकऱ्याची परिस्थिती आणि आत्महत्या शेतकऱ्यांच्या आणि कर्जमुक्ती। अतिशय धारदार असा विषय आहे। तितक्या समर्थपणाने कणखरपणाने या ठिकाणी माननीय आमदार साहेब बोलणार आहेत। मी अधिक वेळ घेत नाही, त्याला विनंती करतो की साहेब तुम्ही आमच्या ह्या शेतकरी बंधूंना अतिशय चांगल्या पद्धतीने सांगणार आहात, ते अधिकपणाने आपला वेळ या ठिकाणी द्यावा अशी आपल्या सर्वांच्या वतीने, या ज्ञानसत्राच्या वतीने, मंचर ग्रामस्थांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांनी त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। मित्र, विषय शेतकऱ्याचा आहे। आताच आम्हाला सगळे कार्यकर्ते आग्रह करत होते का शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायला चला। गावात गेलो का पुतळ्याला हार घालावंच लागतं आणि एका पुतळ्याला घालून चालत नाही, जेवढे असेल तेवढे सगळे घालावं लागतं। मग ते शिवाजी महाराजांचा विचार करावा नका करू, त्याच्या पावलावर पाऊल टाका नका टाकू, पण हार घालापुरते पुतळे मात्र शिल्लक ठेवलेले आहे। त्याच्या विचारानं चलता येणं कठीण आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का निवळ हार घालापुरता सैनिक पाहिजे नाही। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून फक्त चालणार नाही, तर शेतकऱ्यासाठी शिवाजी महाराजांची भावना आता खऱ्या अर्थानं हातात घेतल्याशिवाय जमणार नाही। आम्ही पाहतो का जोपर्यंत अशा पद्धतीचं परिवर्तन तुम्ही करणार नाही तोपर्यंत या 60-70 वर्षाचा हिशोब तुम्हाला आम्हाला घेता येणार नाही। विषय आहे का शेतकऱ्याची आत्महत्या। मुळातच या विषयाला आम्ही पाहतो का आत्महत्या नाही, ती हत्या आहे। मी आजच्या सकाळमध्ये सुद्धा एक लाईन करून बातमी आली, मी सांगितलं का 70 वर्षाच्या या सगळ्या स्वातंत्र्याच्या नंतर आम्ही पाहतो का जे काही सरकार आलं, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, शिवसेनेवाले, भाजपवालेनं या 70 वर्षामध्ये आम्ही पाहतोय का शेतकऱ्याची आत्महत्या नाही, हे एका एकतर्फी झालेली ही दंगल आहे आणि त्या दंगलीत आमचा शेतकरी कापला गेला आहे। त्याचं उदाहरणासहित आम्ही स्पष्टीकरण देतो आहे। आम्ही जेव्हा बोलले का एका पत्रकाराला मी सांगितलं, जर शेतकरी सरकार जर तिकून अशा प्रकारचं जर धोरण ठरवत असेल आणि धोरणाच्या माध्यमातून आमच्यावर जर दगडधोंडे चालवत असाल तर चित्र बदलल। सरकार दगडधोंडे चालवल तर आम्ही इकडून बॉम्ब फेकल्याशिवाय राहणार नाही, या पद्धतीने समोर यावं लागणार आहे। मित्र, 70 वर्षामध्ये एकतर्फी दंगल आहे। या एकतर्फी दंगलमध्ये ह्या सगळ्या काँग्रेसवाल्यापासून तर सगळ्यांना आमच्यावर लुटला आहे, आमची लूट केलेली आहे। खाणाऱ्याचा विचार झालेला आहे, पिकवणाऱ्याचा विचार झाला नाही। खाण्यावाल्याला कांदा स्वस्त भेटला पाहिजे, त्याच्या भाजीत कांदा नसला आणि तो जर बोंबलला तर मग या देशाचं वाटोळं होतं। असं सरकारच्या मनात आहे, आमच्या मनात नाही आहे। काय अवस्था आम्ही बघा, एक कांद्याचा आम्ही पाहतो का आज कांदा 2 रुपये किलो, 3 रुपये किलोला विकावं लागतं। नाशिकच्या बाजारपेठेमध्ये आता कांदा घ्यायला लोक तयार नाही आहे। मी पुरा महाराष्ट्र आसूड यात्रेच्या माध्यमातून फिरलोय आणि मग सगळ्या उत्पादक, सगळ्या ऊस उत्पादक, कांदा उत्पादक, तुम्ही तूर उत्पादक, कापूस उत्पादक, द्राक्ष उत्पादक, डाळिंब उत्पादक, या सगळ्या शेतकऱ्याच्या भेटीगाठी आमच्या झाल्या। मला पहिला असं वाटत होतं विदर्भातला शेतकरी दुखी आहे, पण जेव्हा महाराष्ट्र फिरलो तेव्हा आम्ही पाहतोय का पुऱ्या कानाकोपऱ्यातल्या शेतकऱ्यावर ही संकट कायम आहे। ती काळ्या मातीमुळे नाही तर शासनाच्या धोरणामुळे आहे।
ही वस्तुस्थिती आमच्या लक्षात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे गेलो, म्हणे बच्चू भाऊ 3 रुपये किलोनं कांदा विकावं लागतं. 6 रुपये किलो कांद्याचा खर्च आहे, 7 ते 8 रुपये किलो. 9-10 रुपये किलो कांद्याला जेथपर्यंत भेटत नाही तोपर्यंत खर्च निघू शकत नाही. धोरणं कशी आहे लक्षात घ्या. आणि सरकार असं तुमच्यासोबत वाईट का वागतं ते सुद्धा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निवळ आम्ही पाहतो का, निवळ भाषण ऐकून चालणार नाही, व्याख्यान ऐकून चालणार नाही, तर रात्रभर याच्यावर चिंतन मंथन करावं लागणार आहे. मित्र, आम्ही पाहतो का कांदा स्वस्त का केलं जातं, कांद्यावर निर्बंध का घातले जाते, कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये का टाकलं जातं, कांदा कोणी खाल्ला नाही तर मरत नाही तरी सुद्धा तो जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकलं जातं. हीच ह्या शेतकऱ्याची आम्ही पाहतो सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे. कांदा कोणी खाल्ला तर मेला तुमच्या गावचा कोणी? असं एखादं उदाहरण सांगा का संपतरावनं 2 महिने कांदा खाल्ला नाही म्हणून मेला. बगर कांदा नाही खाल्ला तर मरत नाही, पण कांद्यावर निर्बंध लावलं जातं. पाकिस्तानचा कांदा चालतं पण पाकिस्तानचे खेळाडू नाही चालत. कांदा चालून घेणारे लोक आम्ही पाहतो इकडे. म्हणजे कांदा आम्हाला चालतंय पण खेळाडू चालत नाही. कांदा जेव्हा आयात झाला, आणि आज आम्ही पाहतो का कांद्याचे जे काही वाखे होत आहे हे आयात निर्यात धोरणामुळे होते. लक्षात घ्या. कांदा जर पाकिस्तानमधून इतर देशातून जर आयात केला नसता तर आज कांद्याचे भाव कमी झाले नसते. धोरणं अतिशय वाईट आहे. 13,000 रुपये क्विंटलची तूर होती भाऊ विदर्भातल्या शेतकऱ्याची, आणि 5,000 रुपये क्विंटलला विकावं लागले. 5,000 रुपये क्विंटलना का विकावं लागले माहित आहे? काय तुरीचं पीक जास्त झालं म्हणून भाव कमी झाले का? खाणारे लोक कमी झाले म्हणून भाव कमी झाला का? धोरणं कशी आहे? 2007 पासून तुरीवर निर्यात बंदी आणली, कापसावर निर्यात बंदी आणली, प्रत्येक शेतीमालावर आम्ही पाहतोय निर्यात बंदी आहे. आणि त्याचे दुष्परिणाम काय? तुरीची डाळ स्वस्त राहिली पाहिजे म्हणून आपण पाहतोय का तुरीच्या स्टॉकवर निर्बंध घातले. एका व्यापाऱ्यानं 3,000च्या वरते पोते ठेवता कामा नाही. 3,000च्या वरते पोते ठेवले तर त्याच्यावर कारवाई व्हायला लागली. कारण जास्त स्टॉक झाला तर पुन्हा तुरीची डाळ महाग होईल आणि पुन्हा शहरातल्या लोक बोंबलाले लागन. ज्याला महागाई भत्ता भेटत 3 लाख रुपये महिना भेटत त्या कलेक्टरला सुद्धा तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे. जो इन्कम टॅक्स भरते त्यालाही तुरीची डाळ स्वस्त भेटली पाहिजे. जो काय असेल त्याला तुरीची डाळ स्वस्त भेटणं महत्वाचं आहे. आणि मग सरकार, आम्ही दिल्ली मुंबईतले लोक बुमलले नाही पाहिजे, ते पेटून उठले नाही पाहिजे म्हणून तुरीवर लागन तशी निर्बंध घातले गेले. तुरीवर निर्यात बंदी घातली. या देशातली तूर विदेशात विकता येत नाही आणि उलट विदेशातली तूर आयात केली. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाचे का कसंही परवडला, गाईले कापणारा, बैलाले कापणारा, बोकड्याले कापणारा, तुमच्या कोंबडीले कापणारा तो परवडला, पण कलम कसाई नाही परवडला. कारण कलम कसाई जर एक कलम चालवली तर करोडो लोक मरू शकतात. ही कलम कसाईची औलाद आहे सरकार. म्हणजे यांनी कलम चालवली कशी बघा. तूर स्वस्त झाली पाहिजे. दिल्ली मुंबईतल्या लोकांना उद्या टीव्हीवर बातमी होता कामा नये. 100-200 रुपये तुरीची डाळ किलो झाली का लगेच टीव्हीवर बातम्या सुरू होतं. रसोई आम्ही पाहतो का स्वयंपाकघर महाग झालं. कसा जगणारा आमचा गरीब, कसं तो वरण खाणार आहे, कसं तो डाळ खाणार आहे, अशा विविध बातम्या आम्ही पाहतोय फेकल्या जातं आणि सरकार तिथं नमतंय. काय निर्णय झाला? कशा कलम कसाई धोरण बदलले तर कशा आमची पाहतोय हत्या होतं. एक धोरण चांगलं झालं तर माणसं जगतं आणि तेच धोरण जर वाटोळं झालं तर लाखो माणसं मराले जातं. त्याचं उदाहरण आहे भाऊ हे कलम कसाई कशी आहे सांगा. यांनी 4 महिने अगोदर मोदीच्या सरकारनं निर्णय घेतला. आत्महत्याने हत्या आहे आणि ते एकतर्फी झालेली दंगल आहे. त्याचं हे उदाहरण आहे. आत्महत्या वगैरे नाही आहे. तुम्हाला उगाच वाटत असेल शेतकरी दारू पिते म्हणून आत्महत्या होतं, तर मी मागे बोललोय हेमा मालिनी दारू पित नाही, तिने आत्महत्या केली. आमदार दारू पित नाही, त्याने आत्महत्या केली. पत्रकार दारू पित नाही, ते आत्महत्या करत नाही. आणि शेतकरी आत्महत्या केल्यानं दारू पित. अशा प्रकारचा जर युक्तिवाद याच्यानंतर कोणी केला तर आम्ही सांगतोय थोबा डोंगवल्याशिवाय राहणार नाही. ह्या भूमिका आम्ही घेणार आहोत. अरे शेतकऱ्याला तुम्ही जेव्हा बदनाम करता तेव्हा कोणी पेटून उठत नाही, पण एका हेमा मालिनीने काय म्हटलं तर मग मात्र खळबळ झाल्याशिवाय राहत नाही.
करोडो शेतकऱ्याच्या बाजूनं लोक उभे राहत नाही, पण एका हेमामालींच्या बाजूनं अरे 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 रोज प्रश्न असते आमचे, तुम्ही कधी पाहिलं हेमामालीन दारू प्याले? मित्र, व्यवस्था दारू पेल्यानं आत्महत्या नाही करत. केंद्र सरकारमध्ये 4 महिने अगोदर मोदीच्या सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. कलम कसाही कसे असतं सांगतोय. पहिला निर्णय घेतला मोदीजीच्या कॅबिनेटमध्ये, या देशातली तूर निर्यात करता येणार नाही. तुरीवर निर्यात बंदी आणली गेली. म्हणजे विदेशात जर तूर गेली तर तुरीची डाळ महाग होईल आणि मग खाणाऱ्याचा वाला प्रॉब्लेम होईल, म्हणून तुरीच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. जणू काही शेतकरी, आम्ही तूर उत्पादक शेतकऱ्याच्या छातड्यावर तलवार चालवली. या निर्णयामुळे शेतकरी मेला. या निर्णयामुळे आम्ही पाहतो ही तलवार चालवल्या गेली. मोदीजीचं सरकार इथं शांत बसलं नाही. मोदीजीला वाटलं तूर उत्पादक शेतकऱ्याच्या छातड्यात तलवार चालवली, इथून हा असा मरणार नाही, याला तडफू तडफू मारलं पाहिजे, हा तडफू तडफू मेला पाहिजे. म्हणून दुसरा निर्णय मोदीजीनं घेतला, विदेशातली तूर आयात करायची. आणि मग सुडल, बर्मा, ब्रह्मदेश या सगळ्या देशातून तूर 20 लाख टन आयात केली. 20 लाख टन. आणि काय भावानं केली? 18,000 रुपये क्विंटलनं. आमच्या शेतकऱ्याची तूर 5,000 रुपये क्विंटलनं. आणि विदेशातल्या शेतकऱ्याला तुरीचे भाव भेटले 18,000 रुपये क्विंटलनं. ज्या शेतकऱ्याच्या छातड्यात तलवार चालवल्या गेली होते, त्या तूर उत्पादक शेतकऱ्याच्या छातड्यात पहिली तलवार चालवली ती निर्यात बंदीच्या माध्यमातून. आणि दुसरं मीठ चोडाचं काम केलं आयात करून. म्हणजे जखमा झाल्यावल्या शेतकऱ्याला मीठ टाकून तडफवलं की अब मर, तेरी बारी आ गई आहे. म्हणून या आत्महत्या नाही भाऊ, ह्या शासनानं केलेल्या हत्या आहे. एकतर्फी झालेली, चालू झालेली ही दंगल आहे. आणि म्हणून आम्ही विचार करतोय का ही दंगल आतापर्यंत एकतर्फी होती. आता बच्चू कडू आणि आमचा कार्यकर्ता, शेतकरी म्हणून जो जो काय जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल तो या लढाईत उतरल्यानंतर ही दंगल 2 तर्फी चालू राहील. तुम्ही एकतर्फी चालू झालेली दंगल आम्ही आता पाहतो का याचा बिमोड करायचा असेल, अरे हे जर 4.5 लोक एका जातीचे मेले असते तर, हे जर एका धर्माचे लोक जर मेले असते तर पुरा देश पेटत राहिला असता. 4.5 लोक जर आम्ही पाहतो एका कानाकोपऱ्यात हिंदू मुसलमान मेला असता तर राग विस्ता विजली नसते. पण शेतकरी म्हणून मेला म्हणून परवा नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्याला गुजरातमध्ये 4,000 रुपये टनाचे भाव भेटतात आणि आमच्या महाराष्ट्रात 3,500 जात नाही. जास्त दूर अंतर नाही आहे, पण खाणाऱ्याच्या भूमिका कायम आहे. वैचारिक पातळी तेच आहे की जितना लुटना है उतना लुट लो. या व्यवस्थेमुळं ही पंचायत का आली का ह्या तरुणाईच्या डोक्यात धर्म घातला, जात घातली. भगवा मोठा आहे का हिरवा मोठा आहे का निळा बरा आहे असं तुमच्या आमच्या डोक्यात घातलंय. आपण पाहतोय का ही व्यवस्था का वाईट झाली. 2,15,000 कोटीचं बजेट आहे राज्याचं. 2,15,000 कोटीचं. 16 लाख कर्मचाऱ्याला 1,65,000 कोटी दरवर्षी देतं सरकार. पेन्शन आणि वेतन, पगारावर पेन्शन. 16 लाख कर्मचाऱ्याला 1,65,000 कोटी. 7वा वेतन आयोगाला त्याच्यात 20,000 कोटी दरवर्षी वाढणार आहे. म्हणजे 1,85,000 कोटी देतं. आणि शेतकरी 8 कोटी आहे, तुम्हाला 20,000 कोटी पण नाही आहे. कोणाची संख्या मोठी आहे? शेतकऱ्याची संख्या मोठी आहे. पण तुम्हारे हाथ में दम नहीं रहा. हम सब नामर्द हो गए. आमच्या संख्येला किंमत नाही. 16 लाख कर्मचाऱ्याला सरकार घाबरल्याशिवाय राहत नाही. बगर आत्महत्याचं, बगर आंदोलनाचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा वेतन आयोग मंजूर झाला. आणि तुमचा स्वामीनाथन आयोग पाकिस्तान जाऊन पडला राहिलाय. तुमच्या स्वामीनाथन आयोग शेतकऱ्याचा एकच आयोग आला. 50% नफा धरून भाव भेटला पाहिजे. 15% नाही, 50% नफा धरून. 2004ला स्थापित झाला. 2006ला आम्ही त्याला मान्यता दिली आणि अजूनपर्यंत धूळ खात पडलेला आहे.
एकाकडे आम्ही पाहतोय बजेटमध्ये आमचं स्थान नाहीये. 75% आमदार खासदार हे शेतकऱ्याचे पुत्र आहे. विचार जर केला तर सभागृहात शेतकरी म्हणून जेव्हा पेटून उठेल आमदार, तर मग कुठल्याही पक्षाचा दबाव नाही राहणार, फक्त शेतकऱ्याचा दबाव राहू शकतं. पण गुलामी पक्षाची आहे, तुमची नाही आहे. तुम्ही मतमारापुरते मर्यादित आहे, तुमचा विचार नाही आहे. म्हणजे लोकसभेमध्ये 75% खासदार आमचे, विधानसभेमध्ये 75% आमदार आमचे, आणि तरी सुद्धा आम्ही बजेटमध्ये कर्मचारी अधिकारी व्यापाऱ्याचं दिसता. बजेट बदललं, 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या, बजेट बदललं नाही. गोळीबारात शेतकरी मेला, बजेट बदललं नाही. पीक बदलून पाहिलं तरी शेतकऱ्याच्या आम्ही घरी सुख आलं नाही. सगळं आलटून पलटून पाहिलं, सत्ता बदलून पाहिली तरी शेतकऱ्याचे सुखाचे दिवस येत नाही. कारण तुमच्या डोक्यात, हातात आम्ही पाहतोय नागर, तिफन, वखर आहे, पण डोक्यात आमच्या धर्म आणि जात आहे, पक्षाची गुलामी आहे. मी आसूड यात्रेच्या माध्यमातून हेच सांगायला आलो आहे, या व्याख्यानाच्या माध्यमातून हेच सांगतोय का तुमच्या हातात जर शेतकऱ्याचा अवजार असेल, तुमच्या हातात जर ऊस असेल, तुमच्या हातात जर कापूस असेल, तर तुमच्या डोक्यात सुद्धा शेतकरी असला पाहिजे. त्या दिवशी तुमच्या डोक्यात शेतकरी येईल तेव्हा चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या आम्हाला नाही, सरकारला करावं लागणार आहे. पण तुमच्या डोक्यातून ते जात नाही. जात आणि धर्म तुमच्या डोक्यात व्यवस्थित घातलं. नेत्यानं तुम्हाला धर्माच्या नावानं भडकवलं, नेत्यानं तुम्हाला जातीच्या नावानं भडकवलं, पण खऱ्या हक्काची लढाई अजूनही मागे राहिली. मित्र, अत्यंत वाईट दिवस आम्ही पाहतोय, शेतकऱ्याचे पाहतोय. आज तूर घरात आहे म्हणतं सरकार तूर खरेदी करायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणतं गॅरंटी काय कर्जमाफीची, कर्जमाफी गेल्यानंतर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबन याची कोणी हमी देतं का? काय दादा माणूस आहे मुख्यमंत्री? अरे कुठल्या कुठल्या डोक्यानं बोलताय तुम्ही? मित्र, आम्ही पाहतोय का एका इकडे 30,000 कोटी माफ करायचे आहे, तर मुख्यमंत्री गॅरंटी मागतोय. आणि 7व्या वेतन आयोगाला 16 लाख कर्मचाऱ्याला 20,000 कोटी द्यायचं आहे. मुख्यमंत्र्यांना ब्र शब्द काढला नाही. मला माहित आहे 16 लाख कर्मचाऱ्याच्या विरोधात बोललं तर हे फक्त पगारासाठी भांडणारे लोक आहे. हे जात पात धर्म पाहत नाही. याच्या विरोधात बोललं तर सरकार खाली आल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या विरोधात काही बोललं तर त्याला माहित आहे गेलेल्या केसेस आहे म्हणून. इसका कोई हवाई नाही. म्हणून शेतकऱ्याचा विचार मुख्यमंत्री बोलताना करत नाही. मी मुख्यमंत्र्याला म्हटलंय 7वा वेतन आयोग देताना तुम्ही विचारलं नाही कर्मचाऱ्याला का बगर करप्शनचं काम करान आणि भ्रष्टाचार होणारच नाही मग 7वा वेतन आयोग देतो म्हणून? तिथं का तुमचे शब्द बोलले नाही? मित्र, व्यवस्था अत्यंत आम्ही पाहतोय चौफेर वाईट आहे. शेतकऱ्यांना मरेपर्यंत काम करत राहायचं, लागन तेवढे कष्ट करायचे, आणि त्याच्या विचाराचं सरकार मात्र कधीच येताना आम्ही पाहत नाही. दुर्लक्षित घटक आहे मजूर, आमचा अपंग बांधव, यांना 600 रुपये महिना भेटतं. आणि 3% आता सरपंच म्हणे आता आम्ही व्यवस्था केली. मागच्या सरपंचानं काय केलं माहीत नाही, पण 21 शासन निर्णय अपंगाच्या काळासाठी माझ्यावर 25 गुन्हे दाखल झाले. कायदा 1995चा कायदा म्हणतं 3% खर्च अपंगासाठी केला पाहिजे. पण उभ्या हिंदुस्थानात एकाय ग्रामपंचायतनं, एकाय जिल्हा परिषदनं, एकाय नगरपालिकेनं, एकाय महानगरपालिकेनं खर्च केला नाही. कायदा असून कायद्यानं वागत नाही. आणि मग कानपटीत मारलं तर म्हणते कायदा हाती घेतय. अशा प्रकारच्या उलट्या बोमा करताय. मग काय यांची पूजा करायची का हो? जर 95च्या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल आणि तरी सुद्धा आम्ही सगळे चूप राहत असेल, मित्र, आम्ही पुतळे पूजून नाही चालत. निवळ शिवाजी महाराजाचं नाव घ्यान तर नाही जमणार आहे. तुमच्या गावात जिले 2 पाय नाही, 2 हात नाही, शिवजयंतीच्या वेळेस एखादा तरी त्याच्या घरी गेला का? है कोई मर्दा मैकेलाल? अरे छत्रपतीच्या राज्यामध्ये छत्रपतीचा आदेश होता का या माझ्या मुलकामध्ये जो अपंग असन, विधवा भगिनी असन, ज्याच्या घरी काम करणारा कोणीही जर व्यक्ती नसल, ज्याला चलता येत नसल,
त्याच्या शेतातली वही पेरी राज्याच्या तिजोरीतून होईल असा म्हणणारा जगातला पहिला राजा छत्रपती होता, लक्षात घ्या. आणि आम्ही छत्रपतीचे फक्त तोंडात नाव घेतोय, जय भवानी आणि जय शिवाजी. नाचा बे फक्त नाचासाठी शिवजयंती करणारी अवलाद पाहतोय आम्ही. मी नेहमी म्हणत असतोय, जितक्या दुर्गादेवी बसते ना तेवढ्या विधवा भगिनी जरी त्या मंडळानं दत्तक घेतल्या एका वर्षासाठी तरी प्रश्न मिटू शकते. पण जैसी प्रजा वैसा राजा. राजान प्रजात काही फरक नाही पडलाय. हे आमच्यावर हे सगळे संकट काय यायला लागतं? तुम्ही आम्ही स्वतःसाठी जगलोच नाही, तुम्ही आम्ही जगलोय ते दुसऱ्यासाठी. आम्ही आमचा म्हणून कधी विचार केलाच नाही. आणि मग शेतकरी म्हणून आम्हाला विचार करावा लागणार आहे. मी शेतकऱ्याचं पोर म्हणून विचार करावा लागणार आहे. अरे एका इकडे जर हिंदू मुसलमानाची दंगल होत असेल मंदिर मस्जिदीसाठी, कुठं जातीसाठी जर दंगल होत असेल तर मला एक सांगा, एका क्विंटल माग 10,000ची लूट आहे, दंगल काऊन नाही होत? हा जपकट करतो. एखादा डेपोत जर जपकट झाला, कोण जर खिसा मारला तर आम्ही लाताडतो का नाही? ज्याला मारता येत नाही तो पण मारून देतं. 2,000चा जपकट केला तर ह्या हरामखोरांनी तर जिंदगी कट केली आमची सरकारनं. कोणी थापड मारायला तयार नाही आहे, कोणी समोर यायला तयार नाही आहे. धोरणं आमच्या विरोधातल्या गेले. कापसावर निर्यात बंदी आहे पण कापडावर नाही. रामदेव बाबाच्या औषधीवर निर्यात बंदी नाही. एक सूर्य नमस्कार काढला रामदेव बाबानं का औषध अमेरिकेत, 2 पाय वरते केले तर पाकिस्तानात. आमचं असं म्हणणं आहे, आमचं रामदेव बाबाचं काही दुखवायचं नाही, चांगलं काम करते. मग रामदेव बाबाच्या औषधी तुम्ही जर निर्यात करता, विदेशात पाठवता, तर मग माझ्या शेतीमालाला निर्यात बंदी का आहे? हे प्रश्न तुम्ही आम्ही का विचारत नाही खासदार आमदाराला? रस्ता केला आणि सभागृह बांधलं का झालं आमदार खासदाराचं काम. त्याच्या पड्याला आम्ही आमदार खासदाराला कधी पाहतच नाही. मित्र, व्यवस्था याच्या पलीकडे जाऊन टाटा बिर्लामध्ये ज्या वस्तू तयार होतं त्या 250 देशात पाठवायची परवानगी भेटतं. आणि मोदीजी म्हणतोय मेरा देश एक्सपोर्ट करने वाला देश, मेक इन इंडिया और मेड इन इंडिया. मोदीजी, मग तुम्ही जर कारखान्यातले माल निर्यात करता तर शेतीमाल निर्यात करायची परवानगी का थांबवताय? त्याला बंदी का घालताय? हे तरुणाई प्रश्न नाही विचारत. तुम्ही निवडणुकीत हा मुद्दा कधीच घेत नाही. तुम्ही पहिले पाहताय का जात पाहिजे का आपली? आपला मराठा आहे का? आपला माळी आहे का? आपला तेली आहे का? हिंदू आहे का मुसलमान आहे? झेंडा कोणता आहे हाती? निळा आहे का भगवा आहे? आता छत्रपती शिवाजीच्या हातात जर भगवा असता च्याऐवजी निळा असता तर मग समजून घ्या शिवाजी महाराजांना झेंडा त्यावेळेस निळा काढला असता. मग काय तुम्ही सोबत राहिले नसते का? असं काही आहे का? झेंड्यामुळे छत्रपतीला मानतो का आपण? झेंडा महत्वाचा आहे का शिवाजी महाराज महत्वाचे आहे? पण डोक्यात एवढा पक्का घालून दिला का तुमची खरी लढाई दूर केलेली आहे. खरा छत्रपती मांडलाच नाही, पण जो मानायला नाही पाहिजे तो मांडल्याशिवाय राहिला नाही. पोर्तुगीजचं मीठ जेव्हा महाराष्ट्रात आलं आणि कोकणातला मीठग्रस्त शेतकरी जेव्हा स्वस्त्यात मीठ विकायला लागला, तेव्हा जेव्हा आम्ही पाहतोय का त्यांचा आर्थिक बिघाड व्हायला लागलं, तेव्हा जगातला पहिला राजा होता का जे पोर्तुगीजचं ज्या ज्या मार्गाने मीठ असत त्या मार्गावर ते मीठ थांबवा आणि त्याच्यावर आयकर लावा. आयकर लावणारा, विदेशातल्या मिठावर आयकर लावणारा हा जगातला पहिला राजा होता. शेतकरी महत्वाचा होता, खाणारा महत्वाचा नव्हता. लक्षात घ्या. आता इथं खाणारा महत्वाचा आहे. खाणाऱ्यानं आत्महत्या करू नये, तो बोंबलू नये म्हणून तुमच्या खिशात हात घालताय. तुमच्या खिशात हात घालून धान्य स्वस्त करण्याची व्यवस्था करताय. कर्जमाफीचा काय विषय आहे? अरे 70 वर्षात जे आम्हाला लुटलं ना ते जरी शेतकऱ्याला परत केलं आणि लूट जरी थांबवली तर शेतकऱ्याच्या मनगळात एवढं जोर आहे
तो सरकारला कर्ज देऊ शकतो एवढी ताकद माझ्या शेतकऱ्यामध्ये आहे. कर्जमाफीचा विषयच नाही आहे, पण लूट जे थांबली पाहिजे, लूट जेपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही पाहतोय तुमचं आमचं काही खरं नाही आहे. व्यवस्था त्या बाजूने उभी राहणं गरजेचं आहे. आम्ही हे सगळं का बोलतोय मित्र, आम्हाला काय येडं झालंय? मी 2 वर्ष अपंगासाठी काम केलंय. ह्या सगळ्या अपंग बांधवासाठी मला काम करता आलं. मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर ठरवलं का मी मतदारसंघाच्या बाहेर कोणासाठी जाऊ, कोणाच्या घरी जाऊ? पंढरपूरला जाऊ, शेगावला जाऊ, शिर्डीच्या साईबाबाला जाऊ का तुकारामाच्या गावला जाऊ? माझ्या डोक्यात विचार आला का मंदिर आणि मस्जिदीमध्ये जाणारे भरपूर लोक आहे. मी थोडा रस्ता बैकोला, थोड्या रस्त्याचे पाऊल वाट बैकोले आणि मी ठरवलंय की मी मतदारसंघाच्या बाहेर जाईन तर माझ्या अपंग बांधवाच्या घरी जाईल, तिथून खऱ्या अर्थानं काम सुरू करेन. आणि 21 आम्ही पाहतोय का 2 ते 3 वर्षात आम्ही 21 शासन निर्णय काढले. हक्काच्या लढाईसाठी सुद्धा आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मित्र, जेव्हा एखाद्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतं तेव्हा तुम्ही कोणी पेटून उठत नाही. मला तर शंका तुमच्यावर आहे, सरकारवर शंका कमी आहे. तुमच्या अंगातलं रक्त पांढरं झालं का लाल आहे हे तपासलं पाहिजे. तुम्ही यासाठी का आम्ही पाहतोय पेटून उठत ना? लहान लहान गोष्टीसाठी भांडायला तयार होता, कुठेतरी जातीपातीच्या साठी प्रचंड मोर्चे काढले जातं. पण माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यानंतर अहो एक माणूस सांगा ज्यानं चूल बंद ठेवली म्हणून? एक माणूस सांगा, त्याचा नातेवाईक तरी सांगा. अरे बेवडा माणूस, एखादा दारू पिणारा माणूस जर दंगलीच्या धर्माच्या नावानं मेला तर गाव पेटायला वेळ लागत नाही. पण हक्काच्या लढाईत माझा शेतकरी मारला गेला, कोणीच पेटून उठलं नाही. तुम्ही म्हटलं विदर्भातला मेला, विदर्भातले म्हणत होते पश्चिम महाराष्ट्रातला मेला. म्हणजे आम्ही आधी पुन्हा विभागून घेतले. मेला तर आमचा शेतकरी मेला. बेमानीनं पिकवलं होतं त्यानं पीक, तो बेमानीनं पीक घेत, तो हरामी करतं या सगळ्या याच्यामध्ये. अरे अख्खा धंदा त्याचा इमानदारीचा आहे, तरी सरकार 70 वर्षापासून बेमानी करतंय. एक खारोडे नावाचा आमचा तेल्हारातला शेतकरी बीकॉम झालेला होता आणि बीकॉम झालेला हा शेतकरी सरपंच होता. पोरग MBBS ला टाकलंय. 2006 मध्ये तुरीचे भाव 6000 रुपये क्विंटल होते आणि पोराला BMS करायचं, MBBS करायचं. मित्र, आम्ही पाहतो का ही धाकता आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे लुटीचे तंत्र आहे, सूत्र आहे म्हणून आम्हाला म्हणावं लागतं. तो लग्न जाहीरपणे करतं म्हणून मरतंय असं नाहीये, त्याला पीक कमी पिकतंय म्हणून मरत नाहीये भाऊ. वस्तुस्थिती अशी आहे, धोरण त्याच्या विरोधातलं आहे म्हणून मरतंय. त्या खारोडेनं ठरवलं का मी शेतकरी होतो पण माझ्या पोराला मी शेतकरी नाही करू देणार. गड्यानं 2 एकर वावर विकलं, पोराची ऍडमिशन केली. 6 मध्ये तुरीचे भाव 6000 रुपये क्विंटल आहे म्हणून दोनही नवरा बायकोनं ठरवलं का पुढच्या वर्षी तूरच पिकाची. 5 ते 7 एकरामध्ये तूर पिकवली, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं, मेहनत केली. उलट्या आम्ही पाहिजे या सगळ्या सूर्याच्या खाली आणि आम्ही पाहतो या आभाळाखाली त्यानं आपलं तूर पीक पिकवलं, ताकदीनं पिकलं, निसर्गानं साथ दिली. एकरी 10 क्विंटलचा ॲव्हरेज आला. तुरीचे पोते घरी आले. 6000 रुपये क्विंटलचे भाव. तूर जेव्हा विकाले काढली तेव्हा 4000 आले. 550 रुपयानं कमी नाही झाले भाव, 2000 कमी झाले. ही आत्महत्याने हत्या कशी आहे सांगतोय. मित्र, आम्ही पाहतोय हा खारोडे इथंच थांबला नाही. नवरा बायकोनं विचार केला माझ्या पोराची फी भरल्या जाणार नाही म्हणून दोन्ही नवरा बायकोनं विचार केला का आपण पेरणीच्या वेळेस तूर विकू म्हणजे भाव वाढन. कारण पेरणीच्या वेळेस भाव वाढतं. आपल्याजवळची तूर जेव्हा व्यापाऱ्याच्या हाती जातं तेव्हा ते भाव वाढायला जातं. दोघे नवरा बायकोनं विचार केला आणि विचार केल्यानंतर पुन्हा तूर थांबवली, वेअर हाऊसमध्ये टाकली. बीकॉम झालेला, गणिताचा अभ्यास सगळा असणारा हा शेतकरी, ग्रॅज्युएट होता, सरपंच गावचा 15 वर्ष सातत्यानं राहिला होता. वेळ कशी आहे, कशा प्रकारचे धोरण आहे बघा. ही कसाई कलम कसाई कशी असतं मित्र बघा.
अरे दंगलीत एखाद्या हिंदू मुसलमानाच्या नावानं मरणाऱ्यासाठी अख्खा देश पेटून उठतो, पण माझ्या शेतकऱ्याच्या हक्काच्या लढाईसाठी सक्का भाऊ पेटून उठत नाही. हे दुःख आहे आमच्या डोक्यात. आणि म्हणून या खारोडेनं तूर थांबवली आणि पेरणीच्या काळात तूर पुन्हा बाजार समितीत घेऊन गेला. नेमकं बाजार समितीत तूर नेली आणि पाण्याच्या सरी सुरू झाल्या. आणि व्यापाऱ्यानं सांगितलं 3,000हून 2,500 आला. 6,000 रुपये क्विंटलची तूर 2,500 डोळ्यात पाणी आणून आणून विकली. खारोडेचा प्रश्न होता, एक स्टॅम्पवर लिहिलं होतं, माझं काय चुकलं, मी काय बेमानी केली. अरे माझे मी सगळी मेहनत करून जे तूर पिकवली हे भाव अचानक कसे कमी झाले. अरे एखादी गारपीट झाली, एखादं वादळ झालं, तेवढं नुकसान माझ्या शेतकऱ्याचं होत नाही. ते धोरणामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. 2007 मध्ये निर्यात बंदी सुरू झाली तुरीवर आणि 7 मध्ये तूर ब्रह्मदेशातून 40 लाख टन तूर आयात केली आणि त्याचा फटका खारोडेवर बसला होता. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर खारोडेनं लिहिलं होतं का सरकार माझी काही चूक नाही आहे, मी इमानदारीनं सगळं पिकवत होतं, हिरवं स्वप्न पाहत होतंय, असं वाटत होतं का एक बाप याच्या पोराच्या कामी येईल, तो त्या पोराचा MBBS डॉक्टर केल्याशिवाय राहणार नाही. हे स्वप्न माझ्या धुळीस मिटल्या गेले आणि आता सरकारच्या धोरणामुळे आत्महत्या करावं लागतं. कारण ही शरम, हा संताप एकतर मला मारून पूर्ण करावं लागल. 100 मार्काचा पेपर सोडवला आणि एखाद्या गुरुजीनं 50च मार्क दिले तर एक तर आत्महत्या करायची, नाही तर त्याला मारायचं असं असतं. 100 मार्काचा पेपर सोडवल्यावर सगळ्या इमानदारीनं पीक पिकवल्यानंतर सरकारच्या धोरणामुळे भाव पडले तर सरकारले माराची ताकद शेतकऱ्यामध्ये नाही, म्हणून तो फासावर गेला. ग्रामपंचायतच्या बाजूनं बाभोळीचं झाड होतं, तिथं गळ्यानं अटकून घेतलंय. मित्र, या आत्महत्या तर थांबल्याच पाहिजे. आत्महत्या करून प्रश्न नाही सुटणार आहे, पण ह्या हत्या आम्ही कधी थांबवणार. म्हणून आम्ही सांगतोय आता का आम्ही जातीचा कट्टरवाद पाहिला, आम्ही धर्माचा कट्टरवाद पाहिला, आम्ही शेतकऱ्याचा कट्टरवाद निर्माण करावा लागेल. गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम मुसलमान है, तर आता आम्हाला म्हणा लागेल गर्व से कहो हम किसान है, इस देश की शान है. या ताकदीनं तुम्हा आम्हाला पेटून उठावं लागेल. जोपर्यंत तुम्ही आम्ही पेटून उठणार नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नातच सगळ्या जाती धर्माचे प्रश्न मिटू शकतात. सगळ्या जाती धर्मातले लोक हे शेतकरी या लक्षात घ्या. शेतकऱ्याचं भलं झालं तर सगळ्याच भलं होऊ शकतं. ही ताकद फक्त शेतकऱ्याच्या मध्ये आहे आणि ते न करणाऱ्या तरुणाई आम्ही पाहतोय आता या माध्यमातून समोर येणं गरजेचं आहे. व्याख्यानाचा विषय होता आत्महत्या आणि कर्ज. आता तुम्हाला हा व्याख्यानाचा विषय बदलावा लागेल. आत्महत्या चुकून लिहू नका. सरकारनं केलेली हत्या आणि लुटीचे तंत्र. कर्ज आम्ही पाहतोय, कर्ज माफ करायची गरजच नाही हो. 30,000 कोटीचं बुलेट ट्रेन झाली, 1 लाख कोटीची, 25,000 कोटीची व्यवस्था सरकारनं केली, 45,000 कोटीचा समृद्धीचा मार्ग उभा राहतं. प्राथम्य काय? पहिले प्रावधान कोणाला? पहिली गरज कोणाची आहे? हो, आम्ही पाहतोय एकदाची बुलेट ट्रेन नाही झाली तर काही भयकणार नाहीये. समृद्धीचा मार्ग अजून 4 वर्ष लेट झाला तर काही थांबणार नाही. पण शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज घडतं, त्याच्यासाठी निर्णय घ्यायला सरकार तयार नाही. आमच्या अपंग बांधवाचा महिना नाही वाढवला भाऊ, पण आमदाराचा पगार वाढवला. गरज अपंगाचा पगार वाढवणं होतं का आमदाराचा पगार वाढवणं होतं? सरकारचं कुठल्या विचारानं चालतं ते बघा. सरकार कुठल्या डोक्याचं आहे ते बघा. अरे 600 रुपये महिना 2 पाय तुटणाऱ्या अपंगाला परवडणार कसा? 20-40 वर्षात हा विचारच केला नाही. कारण तुम्ही हा विचार करून मतदान केलं नाही. तुम्ही जाती आणि पक्षाच्या नावानं मतदान करणारे लोक आहे. तुम्ही लाठीत ढवळणारे लोक आहे. जिस तरह हवा चलती है उस तरह हम चल लगते हैं. लेकिन आम्हाला असे मर्द पाहिजे, हवा जर या दिशेनं चालत असाल तर आम्हाला उलट्या दिशेनं चालता आलं पाहिजे. अशा ताकदीचा तरुण गावागावात उभा राहिला पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो का सचिन तेंडुलकरचे रन मोजणारी औलाद गावापासून तर दिल्लीपर्यंत आहे, पण माझ्या बापाचे माझ्या मायची रन मोजणारी औलाद
गल्लीपासून तर गावापर्यंत निर्माण करायची आहे. माझ्या शेतकऱ्याचा मेहनत मोजल्या गेली पाहिजे. या बांधावरून त्या बांधावरती पण हाक लावावं लागतं, बैल हाकलावं लागतं, टोबावं लागतं, पेरावं लागतं, भरल्या उन्हात कष्ट करावं लागतं. याचे कष्ट मोजणारी खऱ्या अर्थानं जमातच नष्ट झाली आहे. ना सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मोजल्या जात, ना लोकसभेच्या संसदेमध्ये मोजल्या जात, ना ग्रामपंचायतमध्ये त्याचा विचार होत. मित्र, हा विचार करणारा तरुणाई या गावखेड्यातून निर्माण होणं गरजेचं आहे. ज्या ताकदीनं तुम्ही भगवा झेंडा खांद्यावर घेतला, ज्या ताकदीनं तुम्ही हिरवा झेंडा खांद्यावर घेतला असन, ज्या ताकदीनं तुम्ही निळा झेंडा खांद्यावर घेतला असन, त्या ताकदीनं माझ्या शेतकऱ्याचा झेंडा खांद्यावर घेऊन रस्त्यावर यावं लागल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आत्महत्या थांबवायची असेल तर शेतकऱ्याचा कट्टरवाद निर्माण करावा लागणार आहे. हीच या व्याख्यानाची खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय का फलश्रुती आहे. तुम्ही जर अशा पद्धतीनं विचार करायला लागले तर हे चित्र बदलू शकतं. आपल्याकडून त्याच अपेक्षा करतोय. शेतकरी म्हणून आम्ही जगावं, शेतकरी म्हणून आम्ही राहावं, अशी खऱ्या अर्थानं आम्ही अपेक्षा करतोय. आपल्या सर्वांनी, मला वाटतं आता अर्धा माझं झी24 तासवर पुन्हा रोखठोक भूमिकेमध्ये जावं लागतं. सातत्यानं आम्ही आसूड यात्रेमध्ये गुजरातपर्यंत गेलोय आणि गुजरातच्या सीमेवर अडवलोय. तालिबानी शाही होती, बिलकुल तालिबान असा वागत नव्हता, अंग्रेज पण असे वागत नव्हते. आमच्या सुरेखाताई ढवळे आहे, ती मायमाऊली आहे, दोघे जण उभे राहा, याच्यासाठी टाळ्या वाजवा. दोघे नाही पोलिसाला झोडलं, त्यांनी दोघे नाही. आम्ही पाहतोय का ह्या दोघे भगिनीनं आम्ही रक्तदान करायसाठी आसूड यात्रा काढली होती. आमचं आंदोलन काय होतं का मोदीच्या गावाला जायचं आणि मोदीच्या गावाला जाऊन 1000 शेतकरी रक्तदान करणार. मोदीजींना सांगायचं होतं का तुम्ही म्हटले होते निवडणुकीच्या अगोदर 50% नफा धरून भाव काढू म्हणून, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सगळ्या मान्य करू म्हणून. मोदीजी 3 वर्ष झाले, 50% तर भाव निघालाच नाही, 15% सुद्धा भेटत नाहीये. म्हणून याचं स्मरण म्हणून, आठवण म्हणून आम्ही पाहिजे आम्ही हे आंदोलन केलं होतं. आसूड यात्रा वडनगरला जाण्याच्या अगोदरच रोखल्या गेली. रक्तदान करणाऱ्या आसूड यात्रेवर रक्त काढण्याची व्यवस्था मोदीजींना पहिलेच करून ठेवली होती. त्यानं सांगितलं होतं का तुम्ही गुजरातमध्ये पाय ठेवू शकत नाही. गुजरातमध्ये पाय ठेवला आणि हजारो शेतकऱ्याला अटक केली. अटक करून पुन्हा सोडली. आम्ही सांगितलं हा महाराष्ट्रातला गडी आहे, गनिमी कावा आमच्या रक्तात आहे. छत्रपती आम्ही हार घालून मानणारापैकी शिवभक्त नाही, छत्रपती कृतीतून करणारा शिवभक्त आहे. वडनगरले 200 कार्यकर्ता गेले, रक्तदान करूनच वापस आले. हे मोदीजीला आम्ही सांगितलं का आम्ही सुद्धा आम्ही पाहतोय का आम्ही जर रक्तदान करत असताना जर तुम्ही आडवे याल तर समोरची भाषा रक्त काढण्याची सुद्धा आमची राहिल्याशिवाय राहणार नाही. मानला तर गांधीगिरीनं और नहीं मानला तर भगतसिंहगिरी ना. गांधी जी ने माना है तो मना है तो बहुत ही अच्छा है, अगर नहीं मानता है तो फिर भगतसिंहगिरी शुरू हो जाती है. आपल्या सर्वांना या विचारातून थोडी थोडी जातीचं थोडं बाजूनं ठेवा. मंदिर मस्जिदीत जरूर जा, पण त्या 2 मंदिर आणि मस्जिदीच्या मधात माझ्या अपंग बांधवाचं पडकं घर असन तर त्याला 2-3 विटा देत जा. आम्ही पाहतोय का तुम्हाला हे येतच नाही. मंदिराची उंची एवढी मोठी व्हायला लागली, कळसामागं कळस टोपी पडतंय. मस्जिद तेवढ्याच ताकदीनं उभा राहायला लागलाय, पुतळे सुद्धा त्याच ताकदीनं उभं राहतं. पण मंदिर आणि मस्जिदीच्या मधात असणाऱ्या 2 पाय नसणारा, टोळ्यानं दिसत नसणाऱ्या अपंग बांधवाच्या घराकडे कोणीच जात नाही. उधारीचं पुण्य घ्यायला सगळेच तयार आहे, पण नगदीचं पुण्य घ्या. अपंगाला आणि आमच्या गरजू भगिनीला जर मदत केली तर नगदीचं पुण्य नशिबी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नगदीचं पुण्य घेता आलं पाहिजे. आपण विचारानं स्वतःहून बदललं पाहिजे आणि मग सरकारचा विचार आपण बदलवला पाहिजे, हीच आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि इथं हे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घालूया विचारांचा जागर, घालूया विचारांचा जागर, वाढवूया ज्ञानाचा सागर.